ऍक्टिंग इज नॉट अन इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रोफेशन. म्हणजे ऍक्टरचं जे एक्सप्रेशन असतं ते लेखकाच्या माध्यमातनं, पात्राच्या माध्यमातनं, दिग्दर्शकाच्या माध्यमातनं, सिनेमॅटोग्राफरच्या माध्यमातनं येत असतं. स्वतःचा कम्फर्ट डेव्हलप करणं प्रत्येक नवीन स्पेसमध्ये हे पण स्किल आहे अभिनेत्याचं. आय एम रिअली सॉरी टू शेअर दिस. लोकांना सत्यजित रे सर माहीत नाही आहेत, पाथेर पांचाली माहीत नाही आणि नाटक करतायत. आता माझा अभिनेता बिचारा सकाळी 9ला घरातनं बाहेर पडतो, 10 ते 6 ऑफिस करून येत असतो आणि मग 6 नंतर तो माझ्या तालमीला येतो. तर मी त्याच्याकडनं ओव्हर एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे. सर जागा बदललं कसं वाटतंय? भारी वाटतंय, कम्फर्टेबल वाटतंय. ती जागा बरी होते का ही बरी? सगळीच जागा छान आहे. अच्छा, तसंच हाच प्रश्न आहे की स्पेस बदलल्यावर तुम्ही मुंबईमध्ये काम केलं किंवा इथे केलं, किंवा स्पेस बदलल्यावर बालगंधर्व मध्ये आपण काम करतो, ज्योत्स्नामध्ये काम करतो, सुदर्शन मध्ये बॉक्स आता बेस आहे, लागू अवकाश आहे. तर स्पेस बदलल्यावर परफॉर्मन्स मध्ये कसा बदल होतो? फार फरक पडतो. स्पेस नुसार परफॉर्मन्स बदलत असतो, परंतु त्या स्पेसचं जॉमेट्री काय आहे, माझा आवाज कसा पोचेल, माझी बॉडी कशी पोचेल शेवटच्या प्रेक्षकापर्यंत, हे कुठल्याही स्पेसमध्ये गेल्यावर अभिनेत्याने जाणून घेणं गरजेचं असतं. मी जेव्हा कुठल्याही नवीन स्पेसमध्ये जातो तेव्हा मी बॅकस्टेज, ऑन स्टेज आणि प्रेक्षकाच्या शेवटच्या रांगेपर्यंत जाऊन पायी चालून येतो. सगळ्या राऊंडमधनं त्या स्पेसशी रिलेट करणं फार गरजेचं असतं, जे खूप कमी अभिनेते करतात. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगतो किंवा जे माझ्याबरोबर ऍक्टिंग करतात त्यांना पण सांगतो की आधी तुम्ही त्या स्पेसशी कमिट व्हा आणि मग तुमचा परफॉर्मन्स आपोआप एफर्टलेस होतो. मग आपण नवीन स्पेसमध्ये परफॉर्म करतो आहे हे आपल्यालाही जाणवत नाही आणि इव्हेंच्युअली प्रेक्षकांना जाणवत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही नवीन स्पेसमध्ये गेल्यावर त्या स्पेसशी रिलेशनशिप निर्माण करणं हे अभिनेत्याचं पहिलं काम आहे. मग ते कुठलंही ऑडिटोरियम असो, त्याचे वेगवेगळे डायनॅमिक्स असतात. जसं मला अजूनही आठवतंय, आमचं जस्ट असॅसिन्स नावाचं नाटक मिनर्वा थिएटर फेस्टिवलला सिलेक्ट झालं होतं. तेव्हा पहिल्या दिवशी आमचा शो होता रवींद्र भवनमध्ये कलकत्त्याला. खूप ह्यूज ऑडिटोरियम, म्हणजे कामानी ऑडिटोरियमपेक्षा मोठं ऑडिटोरियम. तिथे पहिल्या दिवशी प्रयोग झाला. कट टू दुसऱ्या दिवशी आमचा प्रयोग होता एका छोट्या स्पेसमध्ये कलकत्त्यातच, जे सुदर्शनपेक्षाही छोटं आहे. अरे, तर मग मी माझ्या ऍक्टर्सना सांगितलं की जस्ट गो अँड एक्सप्लोर. प्रत्येक कोपऱ्याशी, प्रत्येक पायरीशी, प्रत्येक खुर्चीशी नातं निर्माण करा आणि मग ते सुलभ झालं. राईट सर, हे नात्याबद्दल जे आहे, प्रत्येक म्हणजे हे नाता हा जो शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा मला वाटतो. ऍक्टरसाठी असेल, कॅरेक्टरसाठी असेल, जगण्यासाठीच असेल. त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव काय, की नातं क्रिएट नसताना, नातं नसताना आणि नातं असतानाचा फरक काय पडतो? नातं म्हणजे नातं ऍज अन आर्टिस्ट, त्याच्यामुळे नातं ऍज अ पर्सन काही गरजेचं नाही. मला तुझ्या बरोबर सीन करायचंय, मला इथे सीन करायचंय, मला हा सीन करायचाय, त्या फ्रेमवर्क मध्ये ते नातं तुम्ही तुमच्या डिरेक्टर बरोबर, सह अभिनेत्याबरोबर, स्पेस बरोबर एक्सप्लोर करायला पाहिजे. की जर मी भरतला इतकी पावलं चालल्यावर हे इथे मी येत असेल, तर नॅचरली मी बालगंधर्वला मी किती पावलं चालली पाहिजे, मग मी तिथे पोहोचेन. हे प्री शो करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते नातं असल्याशिवाय कसं काय तुम्ही कम्फर्ट निर्माण करणार, आणि जर कम्फर्ट नसेल, तर ऍक्टर कम्फर्टेबलच नसेल, तर तो परफॉर्मन्स नाही करू शकणार. राईट. त्याच्यामुळे स्वतःचा कम्फर्ट डेव्हलप करणं प्रत्येक नवीन स्पेसमध्ये हे पण स्किल आहे अभिनेत्याचं, असं वाटतं मला. तुम्ही आता अभिनेत्याचे काय काय, जसं तुम्ही तुमच्या मुलांना सांगता की स्पेसशी कनेक्ट व्हा, कम्फर्ट राहा, तर अजून अशा काही गोष्टी आहेत की ज्या अभिनेत्याने केल्या पाहिजे, ज्या मस्ट आहेत? म्हणजे ड्युरिंग द शो का ओव्हरऑल आणि ड्युरिंग द शो? एकूणच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं, झोप पूर्ण करणं, जेवण खाण्याकडे लक्ष देणं, आवाज, वाचन फार गरजेचं आहे. आणि आता ते खूपच कमी झालंय. वाचन संस्कृती पूर्णपणे लोप पावलेली आहे, तर ती आपण जपली पाहिजे. कथा, कादंबऱ्या, नाटकं वाचली गेली पाहिजेत आणि ऑफकोर्स चांगले सिनेमे बघितले गेले पाहिजेत.
चांगले सिनेमे ऍज इन लोकप्रिय सिनेमे तर बघाच, त्याच्या बाबतीत मी नाही म्हणत नाही, पण चांगले सिनेमे जे कदाचित तेवढे लोकप्रिय झाले नसतील, एखादी फिल्म असेल जी खूप चांगली आहे पण ती कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली गेली नाही, त्याला अनेक पुरस्कार मिळाले, तर तुम्ही हे जाणून घेतलं पाहिजे की का या फिल्मला इतकं लँडमार्क फिल्म. जसं फॉर एक्झाम्पल आज आय एम रिअली सॉरी टू शेअर दिस, लोकांना सत्यजित रे सर माहित नाहीयेत, पाथेर पांचाली माहित नाहीये आणि नाटक करतायत. तर फार मोठा हा ड्रॉबॅक आहे असं मला वाटतं. जोपर्यंत तुम्ही चांगलं काम बघत नाही, चांगलं काम वाचत नाही, चांगले राहत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगलं काम निर्माण नाही करू शकणार. आणि चांगलं काम काय आहे ह्याची विजन सुद्धा त्या गोष्टींमुळे निर्माण होते. लोकांना कदाचित मी एखादं कमर्शियल व्यावसायिक काम केलं, ते कदाचित मला क्रिएटिव्हली वाईट वाटत असेल, पण ते वाखाणलं गेलं असेल, ते चांगलं वाटू शकतं, पण नॉट नेसेसरीली दॅट इज आर्टिस्टिकली अ गुड वर्क. सर, आता आपण डिसिप्लिन बद्दल बोललो होतो. डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे कुठल्याही कलेमध्ये. त्यात कोलॅबोरेटिव्ह आर्ट आहे, त्यामुळे एकमेकांवर आपण डिपेंड आहे. तर तुम्ही स्वतः डिरेक्टर आहात किंवा ऍक्टर आहात, तुमच्यासोबत को ऍक्टर काम करतात, तुम्ही काय ऍक्टरला ट्रेन करता, डिरेक्शन देता, तर डिसिप्लिनचा काय मुद्दा येतो तुमच्या? जेव्हा मी डिरेक्टर असतो, प्रोड्युसर असतो, तेव्हा तर मी हार्डकोर डिसिप्लिन फॉलोच करतो. कारण रिहर्सल हॉलचे पैसे तासावर असतात, शिवाय कोणी उशिरा आलं तर अख्ख्या टीमला सफर व्हावं लागतं, हे तर आहेच. वेळेवर येणं, दिलेला होमवर्क करणं, की समजा आम्ही एखाद्या अभिनेत्याला सांगितलं की तू आज ह्याच्यावर काम कर आणि उद्या ते करून आण, किंवा 2 दिवसांनी करून आण, किंवा काही असेल ते करून आणणं गरजेचं असतं. कारण त्याच्यावर संपूर्ण टीमची प्रोसेस अवलंबून असते, माझी प्रोसेस अवलंबून असते. डिरेक्शन करताना पण डिरेक्शनची प्रोसेस चालूच असते ना. असं काही नसतं की त्याच्या डोक्यात नाटक पूर्ण बसलेलं असतं, असं कधीच होत नाही. ते करता करता आणखीन 4 गोष्टी सुचतात किंवा 4 गोष्टी लोप पावतात, तेही असू शकतं. त्यामुळे त्या असाइनमेंट्स पूर्ण करणं, ते टार्गेट्स, एक्सरसाइजेस पूर्ण करणं, हे अगदीच प्रत्येक अभिनेत्याने करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय टार्गेटेड रिझल्ट नाही अचीव्ह होत. आणि डिसिप्लिन ॲज अन ॲक्टर म्हणजे व्यायाम करणं, योगासन करणं, तुमचा जो काही एक्सरसाइज असेल, कोणाला सायकलिंग करायचं असेल करा ना, काहीच प्रॉब्लेम नाही. चालायचं असेल चाला, काहीच हरकत नाही. पण तुमचा एक्सरसाइज तुम्ही शरीराला नीट ठेवण्यासाठी, आवाजांना नीट ठेवण्यासाठी करायलाच पाहिजे. हे तर करायलाच पाहिजे. असं ह्या काही गोष्टी आहेत ज्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा अभिनेत्यांनी अंगीकारल्या पाहिजेत. राईट राईट. सर, असा काय एक्सरसाइज की ज्याने जो तुमच्यावर खूप इम्पॅक्ट पडला नाही, तो तुम्ही कदाचित सुरुवातीच्या एनएसडीच्या आधी तो झाला असेल किंवा एनएसडी मध्ये झाला असेल किंवा त्यानंतरही कुठल्या तरी थिएटर डिरेक्टरनी कोणीतरी कुठल्या वर्कशॉपमध्ये तुम्ही केला असेल, असा जो इम्पॅक्टफुल आणि तुम्हाला असं वाटतं की हा मी कधी करू शकतो किंवा कधी शेअर करू शकतो? आता तुम्हाला असं डिफाईन नाही करता येणार, पण आम्ही डॉल्स हाऊस नावाचं जे नाटक आहे हेनरिक इब्सेनचं, त्याचं सीन वर्क करत होतो आणि दिग्दर्शिका होत्या अनुराधा कपूर. आणि दुसऱ्या माझ्या शिक्षिका आहेत, त्यांचं नाव आहे अनामिका हक्सर मॅडम. तर या दोघींनी मायकल चेकॉफचे एक्सरसाइजेस आमच्या बरोबर घेतले होते. मग त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर काय आहे, चाइल्डहुड मेमरी काय आहे, फोटोग्राफ काय आहे, ॲम्बियन्स काय आहे, स्पेस क्रिएशन काय आहे, या सगळ्या गोष्टींचे काही एक्सरसाइजेस आमचे त्यावेळेला घेतले होते. आणि ॲज अन ॲक्टर सुद्धा डॉल्स हाऊस करताना काही सायकोलॉजिकल एक्सरसाइजेस मला त्यावेळेला आमच्या टीचरनी दिले होते. तर त्या एक्सरसाइजेसचा माझ्यावर खूप इम्पॅक्ट आहे. आजही मी काही अभिनेत्यांना सांगतो कधी जर मला जमलं तर, पण काय आहे की ते करतातच असं नाही याच्या बाबतीत. मग मी ते सोडून देतो. कारण आम्ही जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये असतो तेव्हा तुम्ही 24 तास त्याच्यात असता. आता असं नाही. आता माझा अभिनेता बिचारा सकाळी 9ला घरातनं बाहेर पडतो, 10 ते 6 ऑफिस करून येत असतो आणि मग 6 नंतर तो माझ्या तालमीला येतो. तर मी त्याच्याकडनं ओव्हर एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे. तर ह्याची तडजोड सतत करावी लागते. सर, प्रोफेशनल राहणं म्हणजे काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा खूप लोक सब्जेक्टिव्हलीच घेतात. म्हणजे तो प्रोफेशनल राहणं म्हणजे काय? प्रोफेशनल असणं, प्रोफेशनल राहणं म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न आहे. अभिनेता जेव्हा प्रोफेशन निर्माण करतो तेव्हा त्याला आधी ती हायरार्की समजून घेतली पाहिजे
की एक लेखक असतो, एक दिग्दर्शक असतो, एक निर्माता असतो, एक प्रोडक्शन मॅनेजर असतो, आणि त्या सिनेमॅटोग्राफर असेल किंवा एडिटर असेल किंवा कॉस्ट्युम डिझायनर असेल किंवा अजून काय सेट असिस्टंट्स असतील वगैरे, स्टेज मॅनेजर असतील, या चेनला समजून घेणं आधी खूप गरजेचं आहे एखाद्या प्रोफेशनल ऍक्टरने, की ऍज अ निर्माता त्याच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत, ऍज अ डिरेक्टर त्याच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत, व्यावसायिक, आय एम टॉकिंग अबाउट प्रोफेशनल वर्क, एखादी फिल्म असेल, टेलिव्हिजन सिरियल असेल, वेब सिरीज असेल, व्यावसायिक नाटक असेल, तर या सगळ्यांच्या अपेक्षा काय आहेत प्रोफेशन म्हणून, कारण सगळ्यामध्ये पैसा इन्व्हॉल्ड असतो आणि लाखो करोडो रुपयांचा पैसा इन्व्हॉल्ड असतो. ही समज अभिनेत्याने आपल्या ठाई बाळगणं गरजेचं आहे, की जर मी अमुक अमुक केलं तर माझ्या निर्मात्याचं इतक्या रुपयांचं नुकसान होणार आहे, ही जाण असणं खूप गरजेचं आहे. मी जर उशिरा पोचलो तर हे होऊ शकतं. मी जर मला हेअरकट सांगितलं असेल करून यायला आणि मी हेअरकट नाही करून गेलो तर काय होऊ शकतं. दाढी वाढवायला सांगितली असेल, कंटिन्युटी मेंटेन करायची असेल एखाद्या लुकची, तर ती मेंटेन करणं माझं कसं काम आहे हे गरजेचं आहे. वेट गेन करायचं असेल, वेट लॉस करायचं असेल, स्किन केअर असेल, हेअर केअर असेल, मुलांच्या बाबतीत दाढी, मिशी, काय जे काय तुमची त्या पात्राच्या नुसार गरज असेल ते मी फुलफिल करणं कसं गरजेचं आहे क्रिएटिव्हली. आणि प्रोफेशनली ऑफकोर्स वेळेवर पोहोचणं, वेळेवर दिलेल्या ठिकाणी पोहोचणं, तारखा ऍडजस्ट करणं, हे करावं लागतं. आणि ते केल्याशिवाय आपण पण पुढे कसे जाणार व्यावसायिक अभिनेता म्हणून. तर याची जाण असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रोफेशनल असणं म्हणजे ऑफकोर्स तुमचे लुक्स काय आहेत, तुम्ही प्रेझेंटेबिलिटी कशी ठेवता, प्रेझेंटेबिलिटी असली पाहिजे. म्हणजे चांगलं दिसणं हे काही गरजेचं नाहीये माझ्या दृष्टीने, पण एक प्रेझेंटेबिलिटी पाहिजे, की तुम्ही बोलता कसे, तुम्ही अप्रोच कसे होता, तुम्ही पॉझिटिव्ह कसा अप्रोच दाखवता, तुम्ही रिजेक्शन्स कसे रिसीव्ह करता, तुम्ही मॅनिप्युलेशन्स कसे करता. की एखादी गोष्ट जर आपल्याला समजा एखाद्या, माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे की एखादा रोल मला दिला गेलाय परंतु तो मला तितकासा आवडला नाही, तर ते तुम्ही रिजेक्ट कसं करता, राईट, तेही गरजेचं आहे. ऑडिशनला गेल्यावर तुमचा वेगळा ठसा कसा उमटला पाहिजे. असं पण होतं कित्येकदा की एखाद्या ऑडिशनला तुम्ही जाता तर तिथे तुमचं सिलेक्शन होत नाही, परंतु तेच ऑडिशन कोणीतरी दुसरं बघतं आणि मग तुम्हाला बोलवतं. हे माझ्या बाबतीत अगदीच झालेलं आहे की माझं एक ऑडिशन तिथे माझं नाही झालं पण कुणीतरी दुसऱ्याने बघितलं आणि मग तर ते असं गरजेचं आहे. मार्केटमध्ये राहणं फार त्याच्यासाठी गरजेचं. जसं मी म्हणतो ना, तसं एखादं हॉटेल आहे तर त्याचं मग हॉटेलवाले एवढा डेकोरेशन का करतात, कारण प्रेझेंटेबिलिटी महत्वाची आहे. तर ती कशी मेंटेन करता येईल ते आहे. मी असं म्हणत नाही गुड लुकिंग हे फार सापेक्ष आहे, पण एक प्रेझेंटेबिलिटी पाहिजे, कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे. अनेक लोकांचा हा एक प्रॉब्लेम येतो की मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही किंवा मला हिंदीमध्ये बोलता येत नाही. तर माझ्या दृष्टीने जर तुमची व्यावसायिकता वाढवायची असेल तर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात काही गैर नाही, तुम्ही शिकताच ना, तुम्ही अपग्रेडच करताय ना, स्वतःला अपडेट करताय, त्याच्यामुळे त्यात काय गैर आहे. राईट. सर, तुम्ही नाटक डिरेक्ट करताना ऍक्टरला हँडल करण्याची प्रोसेस काय असते? कारण ऍक्टर हा, जसं मी तुम्हाला बोललो की आळशी असतो, सगळे ऍक्टर नसतात, पण त्याची इतर कामं चालू असतात, पॅरलली कामं चालू असतात, प्रत्येक ऍक्टर तेवढा वेळ देईल आपल्याला माहिती नाहीये, नाटकाकडे त्याचे दृष्टिकोन बघण्याचं काय आहे हे पण आपल्याला माहिती नाही. तर ऍक्टरला डिरेक्टर म्हणून कसे हँडल करता? एक तर जर अभिनेता आळशी असेल आणि तो वेळेवर येणार असेल आणि 50 दगडांवर काम ठेवून असेल तर त्याला मी काढून टाकतो. पहिली गोष्ट इथे जायचं सिम्पल, कारण ती माझ्या प्रोसेसला हानिकारक आहे आणि इतरांच्याही. आणि थोडंसं ऍडजस्टमेंट मी करतो, कारण मी स्वतः व्यावसायिक अभिनेता असल्यामुळे मलाही माहिती आहे की एखाद्या ऍक्टरला जर 2 दिवसाचं शूटिंग आलं तर ते त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे. मी असं कधीच करत नाही की नाही तू नाटक घेतलंयस तू कसं, असं मी कधीच करत नाही, कारण मी स्वतः ते कधी केलेलं नाही. तर
ऍडजस्टमेंट करतो आपण, पण किती ह्यालाही लिमिट आहे. काही काही अभिनेता, माझा असाही अनुभव आहे स्पेशली पुण्यात आल्यावर, की सर मी आहे ना, मी आहे फुल टाइम, आणि मग हळूहळू एक एक सुरू होतं की सर मला 2 दिवस जायचंय, मग 3 दिवस जायचं, ठीक आहे ते आहे, पण नाटक जवळ आल्यावर 8-10 दिवस नाही करता येत. तर ते म्युच्युअल आहे. आणि येस, वेळेवर येणं, असाइनमेंट्स देणं, असाइनमेंट्स कम्प्लीट. पण लकीली मला असे अभिनेते चांगले लाभलेले आहेत, किंवा ज्यांना मी निवडलं त्यांनी सगळ्यांनी माझी प्रोसेस समजून घेतली, त्या पर्टिक्युलर प्रोसेसच्या डिमांड्स समजून घेतल्या, आणि मला मजा आली. ज्यांनी नाही समजले त्यांना मी बाहेर काढलं, सिम्पल. राईट. आणि ते जेव्हा नाटकाचं प्रोडक्शन होतं त्याचे खूप प्रयोग आपल्याला रन करावे लागतात, तर त्याची काय प्रोसेस आहे तुमची? हा एक खूप मोठा प्रांत आहे की नाटक कन्स्ट्रक्ट करणं, नाटक बसवणं हा एक वेगळा प्रदेश आहे, आणि नाटक रन करणं हा एक वेगळा प्रदेश आहे. ते फार स्ट्रगलिंग आहे. प्रत्येकालाच त्यातनं सामोरं जावं लागतं. आणि कित्येकदा अपयश पण येतं की आपण महोत्सवात नाटक पाठवतो, नाही होत, किंवा असंही होतं की इकॉनॉमिकली तो प्रयोग लावणं आपल्याला शक्य होत नाही, पण त्याला काही चॉईस नाही आहे. असं तर आत्ता तरी होणार नाही की फंड्स आहेत की तुम्ही पाहिजे तेवढे प्रयोग लावा, कारण शेवटी कुठे पैशाशी येऊन प्रत्येकाचं गणित कुठेतरी थांबतच ना. काहीतरी इकॉनॉमिक तोही दृष्टिकोन ठेवायला पाहिजे की किती प्रयोग केले, मग त्याला किती रिस्पॉन्स झाला, मग निदान नो प्रॉफिट नो लॉस तरी होतंय का. तर हे सगळं बघायला पाहिजे. पण ते खूप आव्हानात्मक आहे, आणि काही लोकांना ते खूप छान जमलेलं आहे, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तर ते आम्ही पण शिकतोय अजून. तर नाटकाला ऑडियन्स आहे का? नाटकाला ऑडियन्स किंवा तो वाढतोय का? काय होतंय नक्की? फार ट्रिकी प्रश्न आहे हा, कारण मेजरली नाटकाला प्रेक्षक वर्ग म्हणावा तितका नाहीये. हे आपल्या इकडचं ड्रॉबॅक आहे. मी युनायटेड किंगडम म्हणजे लंडनच्या बाबतीत असं ऐकलंय की तिथे नाटकाची एक वेगळी इंडस्ट्री आहे, आणि भरभरून हाऊसफुल शोज असतात तिथे, आणि ऍडव्हान्स बुकिंग केलेले शोज असतात, वर्षानुवर्ष चालणारी नाटकं असतात, रेपर्टरी कंपनीज असतात, त्यांची वेगवेगळी नाटकं, त्यांची महोत्सव आयोजित केले जातात. तर ते आपल्याकडे प्रेक्षक आहे का, दोन गोष्टी असतात काही कुठल्याही माध्यमामध्ये. मला असं वाटतं की काही ऑडियन्स ऑलरेडी असतो, आणि काही ऑडियन्स आपल्याला निर्माण पण करावा लागतो. त्या दोन्हीचा समन्वय साधणं खूप गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जे आपण व्यावसायिकरित्या यशस्वी नाटकं मानतो, काय त्यांचे काही शोज सगळेच हाऊसफुल झाले असं काही नाहीये. त्यांना सुद्धा काही शोजला बुकिंग नसणे ह्या फॅक्टला सामोरं जावं लागतं. पण तो समन्वय, जसं मी म्हटल्याप्रमाणे, ऑडियन्स निर्माण करणं आणि ऑडियन्स असणं, ह्या दोन्ही चाकांवरच्या म्हणजे कसरती आहेत, त्या सांभाळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आणखीन जास्त सरकारची मदत, इन्स्टिट्यूट्सची मदत, वेगवेगळ्या CSR फंडिंगची मदत असणं गरजेचं आहे. इन्स्टिट्यूट लेवलला पण आहे की एक इन्स्टिट्यूट दुसऱ्या इन्स्टिट्यूटला किती ते सोबत चालतायत. आपल्या इथेच पुण्यामध्ये खूप इन्स्टिट्यूट आहेत नाटकाच्याच, तर ते सोबत येत आहेत का, किंवा ज्यांचे नाही, ते कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, कारण इन्स्टिट्यूट रन करणं हे एक वेगळं चॅलेंज आहे, आणि प्रत्येकाला ते फेस करावं लागतं. त्याच्यामुळे माझं इन्स्टिट्यूट जरी नाटकाचं असलं आणि तुझं इन्स्टिट्यूट जरी नाटकाचं असलं तरी आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्ड असते. तू जरी माझा कितीही चांगला मित्र असलास तरी इन्स्टिट्यूट म्हणून आपण कोलॅब करणं म्हणजे शक्य नाही होणार, कारण शेवटी इन्स्टिट्यूट रन करणं, त्याचे प्रॉफिट्स अचीव्ह करणं, त्याचं फ्युचरिस्टिक प्लॅनिंग करणं, हे प्रत्येक इन्स्टिट्यूटचा वेगळा पाथ आहे. तो एखाद दुसरं कोलॅबरेशन केलं ते ठीक आहे, पण ते फार काही यशस्वी होईल असं मला तरी वाटत नाही. कदाचित जे काही एज्युकेशनिस्ट असतील त्यांना कदाचित हे मार्ग माहिती असेल, पण मला तरी ते माहित नाही आहे. तर तुम्ही तुमची स्वतःची संस्था आहे, तुम्ही गेले काही वर्ष चालवताय,
तर ते चालवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी कराव्या लागतात? एक संस्था, नाटकाची संस्था आहे ज्यात आपण नाटकाला प्रमोट करतोय, नाटक करतोय, तर ती चालवण्यासाठी काय चॅलेंजेस किंवा स्ट्रॅटेजीज काय बिल्ड करावं लागतात? एक तर नाटक कन्स्ट्रक्ट करणं, नाटक बांधणं, मग ते बालनाट्य असेल किंवा आपलं नाटक असेल, ते बांधणं हे गरजेचं असतं. आणि मग ते नाटक कसं कुठल्या महोत्सवात पाठवायचंय किंवा कुठे त्याचे प्रयोग लावायचे, ही सगळेच जण करतात. आणि सगळ्यांच्या त्याच स्ट्रॅटेजीज मोर ऑर लेस असतात, कारण हे क्षेत्रच मुळात इतकं सीमित आहे की मी इथे ठिकाणी प्रयोग लावला तर ह्याचे काय रेशोज आहेत, जे मला फेस करावं लागतं ते इतर ग्रुपलाही करावं लागतात. पण एकच मला त्याच्या बाबतीत वाईट असं वाटतं की आता मी मध्यंतरी औरंगाबादला परीक्षक म्हणून गेलो होतो, तर तिथे फार मुलांची मला अडचण आणि तडजोड जाणवली की त्यांना नाटक कन्स्ट्रक्ट करणं, नाटक निर्माण करण्यासाठी जी काही सामुग्री लागते, पाठबळ लागतं, ते त्यांना लोकांकडनं मिळत नाही, संस्थेकडनं मिळत नाही, त्यांच्याही काही लिमिटेशन, मुली मिळत नाही. हे पण मी तिथे बघितलं की नाटकात काम करायला मुली मिळत नाहीत. तर हे चॅलेंजेस आहेत. तर त्यासाठी कुठल्याही संस्थेला ह्या सगळ्या गोष्टींना पुण्यापेक्षा इतर ठिकाणी जास्त फेस करावं लागत असेल असं मला वाटतं. बरोबर बरोबर. नाटक संस्था आहे ठीक आहे, पण त्याचं पुढे काय करणार असं लोक विचारतात. त्यामुळे ते अवेअरनेस वर येतं ते शेवटी, की नाटक करणं म्हणजे तू काय ऍक्टरच बनणार, ऍक्टिंग करिअर करणार असं नाही, एक एक्सप्रेशन म्हणून पण असू शकतं ना. हो हो हो. असं ते. त्यामुळे संस्था चालवताना मला जेवढे चॅलेंजेस कमी फेस करावे लागतात त्यापेक्षा इंटिरियर्स मधल्या लोकांना जास्त चॅलेंजेस फेस करावे लागतात, आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज त्यामुळे त्यांच्या चॅलेंजेस नुसार आहेत. कदाचित मी इथे आत्ता सुदर्शनला प्रयोग लावू शकतो, बॉक्सला लावू शकतो, पण एखादा माणूस जो मराठवाड्यातला आहे, कुठेतरी वेगळ्या भागातला आहे, त्याला त्याचं नाटक इथं येऊन लावणं खूपच कठीण आहे, फार चॅलेंजिंग आहे. ऍक्टिंग ही एक त्यातल्या त्यात एक वेगळा नाट्य घटक आहे, दिग्दर्शन एक वेगळा नाट्य घटक आहे. तर दिग्दर्शन का करावं असं वाटलं? त्याची सुरुवात कशी झाली की मी ट्रेनिंगला जात होतो वेगवेगळ्या संस्थांमध्ये, तर तेव्हा मी तिथे सीन वर्क बसवायला लागलो, ऍक्टिंग स्टुडंट्सचे. राईट. रिअलिस्टिक सीन वर्क असेल किंवा काय स्टायलाइज्ड असेल, तर ते मी ब्लॉक करायला लागलो. आणि मग मला नंतर ते सापडत गेलं की अरे वा, हे छान आहे की आय कॅन डू दिस, आणि त्याच्यासाठी मला रंगमंचावर असायलाच पाहिजे असं काही नाही. आणि कुठेतरी ना मला असं वाटायचं नेहमी बरं का की ऍक्टिंग इज नॉट अन इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रोफेशन. म्हणजे ऍक्टरचं जे एक्सप्रेशन असतं ते लेखकाच्या माध्यमातनं, पात्राच्या माध्यमातनं, दिग्दर्शकाच्या माध्यमातनं, सिनेमॅटोग्राफरच्या माध्यमातनं येत असतं. पण ऍक्टरचं एक वेगळं क्रिएटिव्ह एक्सप्रेशन असू शकतं, जे कदाचित पेंटर कसं करतो की हे मला असे रंग पाहिजेत किंवा हे मला असं आकार द्यायचा आहे, तो मी दिला. पिकासो असेल, विन्सेंट व्हॅन गॉग, साल्वादोर दाली असेल, किंवा कॉम्पोजिशन, संगीत, ही मी निर्माण केलेली धून आहे, किंवा कवी, हे माझे शब्द आहेत, ह्याचे बांधणी मी अशी केलेली. तसं ऍक्टर काय म्हणू शकतो? हा, शैली माझं इंटरप्रिटेशन आहे, माझी शैली एवढी आहे, पण ती शैली सुद्धा कशावर अवलंबून आहे? नाटकाच्या लेखकावर, डिरेक्टरवर. करेक्ट, अंडरस्टँड. तर ही कुठेतरी मला नेहमी हे वाटायचं की माझं एक्सप्रेशन पाहिजे काहीतरी. मग मी माझ्या शिक्षकांशी बोललो, तर माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की ते येतं अभिनेत्यामध्ये, पण त्याला खूप वर्ष द्यावी लागतात ज्याच्यामध्ये तू तुझं एक्सप्रेशन शोधायला लागशील, पण तेवढी वर्ष तर हे नाही. पण मग जेव्हा मी सीन वर्क करायला घेतलं मुलांचं, तेव्हा मला असं वाटलं की हा, ह्या सीनला मी वेगळं इंटरप्रिटेशन देऊन सादर करू शकतो, आणि तिथे मला माझं सेल्फ एक्सप्रेशन गवसलं. डिरेक्शन मधनं. हा, डिरेक्शन मधनं किंवा ते डिझाईन मधनं. जसं मी म्हटल्याप्रमाणे बाकी इतिहास मी वाचलं तर त्याच्यामध्ये लिखित ते वेगळं आहे, पण मला ते वेगळं दिसत होतं, आणि मला असं वाटलं की हा सीन फार वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो आणि तो करायला पाहिजे आपण. आणि मग ते मला असं सापडायला लागलं की ओ, ह्याच्यात माझं एक इंडिव्हिज्युअल एक्सप्रेशन मी शेअर करू शकतो, आणि ते मला जास्त सुदिंग वाटायला लागलं. मग त्याच्या टेक्निकल गोष्टी शिकाव्या लागल्या की लाईट्स, म्युझिक, जे मी तेवढ्या प्रकर्षाने नव्हतं शिकलो. ऍज अन ऍक्टर मला असं वाटायचं अपना क्या है,
Acting लाईट करायची. लेना है या ओके ठीक आहे असं. पण ते पण शिकलो. आणि पण त्याचा फायदाच होतो ऍक्टिंग करताना नंतर हो, फायदाच हो. होतो. जसं आता गुरुदक्षिणा नावाचं मी नाटक केलं, जे या व्यंकूची शिकवणी दमा मिरासदार ह्यांच्या कथेवर आधारित आहे. पण मला ती व्यंकूची शिकवणी अशी वाटली की ज्याच्यामध्ये बॉलिवूड डान्स आहे, कमर्शियल नाटकाचे सगळे एलिमेंट्स आहेत, लाईट्स, झामा, स्मोक मशीन वगैरे वगैरे, ते सगळे मी त्याच्यामध्ये आणले आणि मला त्याचा आनंद मिळाला. आणि त्याच्यात माझं इंडिव्हिज्युअल एक्सप्रेशन असं होतं, कारण मी कमर्शियल कामं केलेली आहेत, फोक हे सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे ते माझं येणं क्रमप्राप्त होतं. बरोबर. तर हे म्हणून मग मी दिग्दर्शनाकडे आणखीन अट्रॅक्ट झालो. पण त्याच्यामध्ये तू म्हणतोस तसं माझी विजन अजून ब्रॉड झाली. आता जेव्हा मी ऍज अन ऍक्टर दुसऱ्यांबरोबर काम करतो, तेव्हा आय कॅन व्हिज्युअलाइज थिंग्स मोर पॉवरफुली. राईट. की हा ह्याला असं म्हणायचंय, की ह्याला अशी फ्रेम दिसते किंवा ह्याला असं डिझाईन अपेक्षित आहे, हे मला समज त्याच्यामुळे जास्त प्रगल्भ झाली. जसं आपण म्हणतो की ऍक्टिंग किंवा कुठली कला ही इट्स अ जर्नी. मी असं म्हणू शकत नाही की आता मी झालो. येस. पण सर असं तुम्हाला काय झालं की ती मुवमेंट सापडतात ना ऍक्टरला किंवा डिरेक्टरला पण, की ही ब्लॉकिंग जी मी बसवली किंवा हा जो सीन आहे तो खूपच वर्क होतोय किंवा तो काहीतरी मॅजिकल झालेला आहे किंवा ऍक्टिंग करताना मॅजिकल मुवमेंट घडली, असं कधी? ऍक्टिंग करताना का दोन्ही डिरेक्शन करताना अनेक आहेत, खूप आहेत, खूप 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 मॅजिकल की जे मुवमेंट. की ते मॅजिकली झालं, ते कसं आलं माहित नाही. खूपच. मग प्रत्येक नाटकात आहे मॅजिकल मुवमेंट. जसं चे गवाराच्या बाबतीत झालं. मी विनिता पिंपळकर यांचं एक नाटक केलं, तो भूमिका. त्याच्यामधला एक मॅजिक मुवमेंट मला शेअर करावासा वाटतं. मी आणि मधुराणी गोखले 2च पात्रांचं नाटक. त्याच्यामध्ये आम्ही दोघं 3 पत्तीचा गेम खेळत असतो. लाईट गेलेले असतात म्हणून अंधारात काय करायचं म्हणून आम्ही 3 पत्तीचा गेम खेळतो. असं ते काहीतरी त्याच्यामध्ये असतं ना, की मी काहीतरी बोलणार आणि तो पत्ता उलगडणार, असं होतं. तर त्या प्रयोगात बिलीव्ह मी, जे पत्ते आम्ही बोलायचो तेच उलगडले. 6च्या 6 पत्ते, तिचे 3 आणि माझे 3. दिस वॉज मॅजिक. असं आहे. आणखीन एक मॅजिकल मुवमेंट, चे गवाराचा भारंगमला दिल्लीत शो केला आणि तो बघायला स्पॅनिश एम्बसीचे ते आले होते. आणि नाटक झाल्यावर स्पॅनिश एम्बसीचा तो अधिकारी बॅकस्टेज मध्ये शोधत आला आणि तो म्हणाला की हु इज दॅट स्पॅनिश ऍक्टर हु कॅन स्पीक हिंदी सो वेल. वा वा, म्हणजे खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. स्पॅनिश ऍक्टर जो हिंदी बोलतो. तर ते माझ्यासाठी खूप मॅजिकल मुवमेंट आहे. आणि असे अनेक आहेत. संगीत सौभद्रला आहे. संगीत सौभद्र आम्ही 60 प्रयोग केले महाराष्ट्रात. तर मी काही गायक नाहीये, क्लासिकल सिंगर. कसं केलं? तर मी रियाज केला गाण्यांचा, खूप रियाज केला आणि माझे सहकलाकार आणि वादक खूप कॉपरेटिव्ह होते. थिएटर सिंगिंग मला येतच होतं, परंतु क्लासिकल गायकी नाही, माझं ते पिंडच नव्हतं. पण मी ते रियाज केला करून मग त्यांनी थोडंसं माझ्या पठडीने हे बदलून वगैरे आणि मग ते केलं. मग ते जेव्हा मी रंगमंचावर गायलो की अरे मी संगीत नाटक केलं, तर ते मॅजिकल. असे खूप आहेत. प्रत्येक नाटकामध्ये काही ना काहीतरी मॅजिकल मोमेंट असतातच. राईट सर. आणि ऑडियन्सचे पण काही रिएक्शन असतात. हो, मी सांगितल्याप्रमाणे. हो, तर जसं आता 12 अँग्री मेन मी केलं होतं, त्याच्यामध्ये चारही बाजूला प्रेक्षक होते. 2.5 तासाचा एक, म्हणजे ते नाटक जर तुम्ही वाचलं तर 2.5 तासाचा एकच अख्खा सीन येतो आणि तो आम्ही चारही. पण माझे अभिनेता खूप मला चांगले मिळाले. एव्हरीबडी वॉज एन्जॉयिंग द प्रोसेस. त्याच्यामुळे ते यशस्वी झालं. राईट. असं प्रत्येक नाटकात काहीतरी मॅजिक असतं, म्हणूनच ते मॅजिक ऑफ थिएटर असं म्हणतात. राईट. सर, को ऍक्टरची एनर्जी किंवा को ऍक्टर सोबत डीलिंग असणं हे खूप महत्वाचं असतं. तर त्याबद्दलचे काय अनुभव आहेत की को ऍक्टर ऍक्टिंग इज रिॲक्टिंग असं म्हणतात की एकमेकांवर आपण अवलंबून असतो. तर असं कधी झालंय का की को ऍक्टर सोबत ते अनुभव आलेत की चांगले आणि वाईट पण, की अरे हा रिॲक्टच होत नाही किंवा हा काय होतंय नक्की को ऍक्टर सोबतचं प्रॉब्लेम्स? असं होतं, प्रत्येक वेळेला होतं आणि ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाची सेन्सिबिलिटी वेगळी असते, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, अनुभव वेगळा असतो, रिॲक्ट होण्याची पद्धत पण वेगळी असू शकते. पण ते वर्क करावं लागतं इंडिव्हिज्युअल, की अरे तू जर हे केलंस तर मला असं होईल किंवा हे होईल. पण प्रत्येक वेळेला त्याला जमेलच असंही नसतं.
काही मठ्ठ ऍक्टर पण असतात आपल्या बरोबर, त्याला काही आपण करू शकत नाही ना. हो. तर पण आपल्याला काय, मग जर काही मार्गच नसेल तर आपल्यालाच काहीतरी ते डिव्हाइस करावं लागतं की कसं मी हा क्षण मारून नेईन. राईट. ते त्यावेळेला सुचणाऱ्या त्या गोष्टी आहेत की जर हा माणूस या वाक्याला इथे बघतच नाहीये तर मी काय करायला पाहिजे, हे ते राईट राईट आपल्याला त्यावेळेला करणं गरजेचं आहे. येस सर. सर मी जेव्हा 11वी-12वी फर्ग्युसनला होतो तेव्हा नाटक करता करता असं जेव्हा मी नाटक बघायचो किंवा करायचो स्पर्धा, तेव्हा एक गणित झालं होतं की नाटकाला ऑडियन्सचा रिस्पॉन्स आला किंवा टाळ्या मिळाल्या किंवा वाक्य अशी असली तर ते नाटक म्हणजे उत्तम नाटक. हो, हो हो. असं पण आहे काही लोकांचं. जसं मी आता एक खूप असं ऐतिहासिक नाटक बघत होतो आणि त्याच्यामध्ये असं होतं की तो अभिनेता आला आणि त्याने वाक्य बोललं आणि एंट्रीला त्याला टाळ्या पडल्या, तर त्याला असं वाटलं की त्याच्या ऍक्टिंग टॅलेंटवर टाळ्या पडल्या, पण ऍक्च्युली ते वाक्य संहितेतलं वाक्यच एवढं दमदार होत. तर हा जो काही एक अभिनेत्याचा आणि एकूणच सगळ्या लोकांचा भ्रम आहे की टाळीचं वाक्य किंवा प्रेक्षक हशा म्हणजे यश, असं काही नाहीये. ते काय त्या झोन मध्ये अडकू नये कोणी. आणि हा येस, पावती मिळणं गरजेचं आहे, प्रेक्षकांकडनं एक एनर्जी मिळणं जे काय असेल. बट तुम्हाला कित्येकदा असं पण होऊ शकतं की एखादा जोक तुम्हाला विनोदी वाटत असेल, समोरच्याला वाटेलच असं नाही. किंवा असं पण होतं की एखादा जोकला या शोला लाफ्टर येतं, त्या शोला नाही येत, किंवा एखादा जोकच नसतो. हा जोकच नसतो. आता आमच्या कुळी कवाडेमध्ये पण इमोशनल मोमेंट त्याला लाफ्टर येतो, पण मूळ डिझाईन आपण नाही बदलो त्याच्यासाठी. आणि यश नाटकाचं प्रेक्षकांच्या टाळ्या आणि हास्यांवर जज करण्यापेक्षा त्यांच्या बौद्धिक रिस्पॉन्सेसवर जज करावं असं मला वाटतं. वा, हा खूप महत्वाचा शब्द आहे, बौद्धिक रिस्पॉन्स. की तुम्ही नाटक का करता, काहीतरी सांगण्यासाठी करता ना, काहीतरी देण्यासाठी करता, ते पोचलंय की नाही बस. टेक्स्ट तुमच्या हातात आला नाटकाचा किंवा सिरियलचा किंवा ऑडिशनचा, त्यावेळेस तुमचं ऍज ऍक्टर म्हणून प्रिपरेशन काय असतं की एक हा टेक्स्ट मी तुम्हाला दिला तर वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. खरं सांगायचं तर नाटक असताना म्हणजे ऍज अन ऍक्टर जेव्हा ते माझ्याकडे येतं तेव्हा त्याची प्रोसेस वेगळी आहे. सिनेमा असेल चांगला, त्याच्या पात्राचा अभ्यास करणं वेगळी प्रोसेस आहे. आणि मालिकांमध्ये वेगळी, कारण त्यांचं सगळ्याचं एक्झिक्युशन वेगळं आहे. पण काय बेसिक आपण की हे बेसिक मुद्दे बेसिक असं आहे की होमवर्क करणे, रिसर्च करणे, बॉडी लँग्वेजच्या बाबतीत, कॉस्ट्युमच्या बाबतीत, लुक्सच्या बाबतीत, आवाजाच्या बाबतीत काही प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. आणि लोकांना असं वाटतं की मालिकांमध्ये कामं करताना काय प्रोसेस असते ते हे, पण असं नाहीये मित्रांनो. जर एखादा चांगला अभिनेता मालिकेमध्ये काम करत असेल तर तो त्या मालिकेच्या सेटअपमध्ये सुद्धा स्वतःची छाप वेगळी सोडू शकतो की ह्याने काहीतरी वेगळं केलं. आणि ते अभिनेत्याचं काम आहे, ते प्रोसेसचं काम आहे, आणि ते जे तू म्हणतोस तसं अभ्यासाचं काम आहे. तर तुम्ही अभ्यास केला तर त्याचं परिणती नक्कीच दिसून येते. मी पण काम करत असताना किंवा मी जेवढी कामं बघितलं, काही ऍक्टरचे नॉर्मली रिअल लाईफ मध्ये आपले खूप फंबल पडतात. फंबल नसतात, ते काही पद्धत असते. पण जेव्हा रंगमंचावर एखाद्या शब्दाचा फंबल पडतो, वाक्याचा पडतो, तेव्हा खूपच त्याकडे फंबल म्हणून त्याला सिरियसली बघितलं जातं, जेणेकरून त्या ऍक्टरचं कॅरेक्टर सुटू शकतं, पूर्ण नाटकावर परिणाम होऊ शकतो आणि ओव्हरऑल डिरेक्टर ट्रीट करताना ऍक्टरला वेगळ्या प्रकारे ट्रीट करतो. तर हे बघ, फंबल्स कॅन हॅपन एनी टाइम. त्याला काही म्हणजे असं काही न होण्यासाठी ऑफकोर्स प्रत्येक जण प्रयत्नच करत असतो, पण होऊ शकतात फंबल्स, पण खूप होता पण कामा नये. अति फंबल्स पण नाही, एखाद्या प्रमाणात असेल तर ठीक आहे. फंबल्स असे पण असतात की जेणेकरून फंबल झाला पण त्या अभिनेत्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा को ऍक्टरचं कॉन्सन्ट्रेशन किंवा सीनचा टेम्पो वगैरे डॅमेज झाला नाही. हा एक क्रायटेरिया आहे. काही फंबल्स असे असतात की त्याच्यामुळे ऍक्टरचा कॉन्सन्ट्रेशन लूज होतं किंवा सह अभिनेत्याचं होतं, पण ऍक्टरचं काम आहे की ते परत कंट्रोलमध्ये गोष्टी आणणं, हा दुसरा भाग. आणि फंबल्स न होण्यासाठी अभिनेत्याचं रियाज गरजेचा आहे, रिहर्सल. आणि फंबल्स आर अ साइन ऑफ लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनची जेव्हा
कमी होते तेव्हा फंबल्स होतात. हम्म. हा एक साधारण बरोबर. नियम आहे. पण फंबल्स आर लाईक ऍक्सिडेंट्स ऑल्सो. हम्म. कित्येकदा असं पण होतं ना की क्यूवर म्युझिक नाही आलं, असं पण होतं ना की लाईटच गेला, असं पण होतंच ना की त्या एंट्रीमध्ये कॉस्ट्युमला वेळ लागला म्हणून एंट्री उशिरा उशिरा झाली. झाली. हो. तर दीज आर ऍक्सिडेंट्स. तर ऍक्सिडेंट्सला ओव्हरकम करून नाटक चांगलं करणं हे प्रायोरिटी पाहिजे. प्रत्येकाचं काम आहे. मग तो दिग्दर्शक असो किंवा लेखक असो किंवा अभिनेता असो. तर ते ऍक्सिडेंट्स येऊ शकतात. फंबल्सलाच का तुम्ही आक्षेपार्ह मानताय? लाईटचा क्यू नाही आला वेळेवर, त्याला का हो. नाही मानू शकत? बरोबर. तो पण एक फंबलच आहे हो, ना. फंबलच आहे तो. मग म्युझिकला क्यू नाही आलं, सॉरी क्यूला म्युझिक Music नाही नाही आला, आलं. तर तो पण एक फंबलच आहे. हो. तर ते सगळं ऍक्सिडेंट, मला मेनली ते ऍक्सिडेंट वाटतं. आता आम्ही एवढे प्रयोग केले, 60, 70, 80, 90, 100. कित्येकदा असं झालंय की काहीतरी बॅकस्टेजला कॉस्ट्युमचा घोळ झालाय किंवा अभिनेता बरा नाहीये, तब्येत बरी नाहीये त्याची. खरंच मी अशा अभिनेत्यांबरोबर काम केलं की त्याच्या पायाला ते काय युरिक ऍसिडचं हे झालं होतं आणि पॅरालिसिस, तरी त्यांनी प्रयोग केलाय. मी पण माझी पाठ जॅम असताना भूमिकाचे प्रयोग केले. तर या सगळ्या झोनमध्ये प्रयोग चांगलं होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स हॅपन, बट त्याला पार करून जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कुणाला न्यूनगंडात जाण्याचीही गरज नाही आणि कुणाला न्यूनगंडात टाकण्याचीही गरज नाही. एखाद्या अभिनेत्याचे जर खूपच फंबल्स होत असतील तर त्यांनी त्याच्यावर काम करणं केलं गरजेचं पाहिजे. आहे. हो. एखाद दुसरा किंवा काही ऍक्सिडेंटल फंबल्स होऊ शकतात, त्याला काही नाही. Yes, sir. आणि रसा थेअरी बद्दल आपण थोडं बोलू. काय रस ते नाट्यशास्त्र भरत मुनींचं जे हा. वेगवेगळे टेक्निक आहेत. चेकाऊची आहे, स्टॅनिस्लेवस्की. आपल्या परंपरेमधली जी रसा थेअरी आहे ती किती महत्वाची ऍक्टरसाठी किंवा त्याचा अभ्यास किती गरजेचा आहे? एक तर ना काही ऍक्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये ना सांगतात की नवरस थेअरी आहे, पण भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये 34व्या किंवा 36व्या अध्यायामध्ये फक्त 8च रस हो. दिलेले आहेत. तर ते रस निष्पत्ती कुणाच्या ठाई होते? कुणाच्या ठाई? प्रेक्षकांच्या. तर मी काय केलं पाहिजे, भाव, विभाव, अनुभव, संचारी भाव, स्थायी भाव, जेणेकरून प्रेक्षकांमध्ये रस हा साधा हो. प्रॅक्टिकल अप्रोच मी ते हा प्रश्न का विचारला, कारण मी खूप युट्यूबलाच व्हिडिओ बघितलेत की रस इज इक्वल टू ऍक्टिंग. हो हो, हा माझा हेच मी सांगतो ना, हेच इतकं लोकांना मिसगाईड केलेलं आहे की रस म्हणजे जसं काही लोक, इट इज इंटरडिपेंडंट. भाव, विभाव आणि रस हे रिझल्ट आहे जो प्रेक्षकांमध्ये पण म्हणून काय अभिनेत्याच्या ठाई पण रस निर्माण होतच नाही असंही नाहीये. ते म्हणजे ते असं काही असं हार्डकोर नाही तुम्हाला हे करता येणार. पण हे युट्यूब वाले जे सांगतात ना की तुम अभि करुण रस में ऍक्टिंग करो, तर मग करुण रस मध्ये करायला गेला की तो अभिनेता असं काहीतरी करतो नॉनसेन्स. हास्य रस मध्ये करो किंवा तो हास्य रस, तर हेच मुळात चुकीचं आहे. तर त्याला काही करू शकत नाही. म्हणून म्हटलं ना, तुम्ही कुणाकडनं शिकताय हे आधी पडताळून घ्या. राईट. यस, खूप मला वाटलं महत्वाचा प्रश्न, कारण खूपच. आणि या निमित्ताने मला हेही सांगणं गरजेचं आहे की येस, भरत मुनींचं नाट्यशास्त्र प्रत्येक अभिनेत्याने वाचायलाच पाहिजे. कारण इतक्या वर्षांपासूनची आपली नाट्य परंपरा दृढ आहे, त्याचं शास्त्र लिहून ठेवलेलं आहे, तर ते आपल्याला माहितीच पाहिजे. आणि संस्कृत नाटकं सुद्धा तुम्ही जर वाचलं तर संस्कृत नाटकांचे प्लॉट्स किती कॉम्प्लिकेटेड आहेत. फक्त कालिदासाचं 18व्या शतकात 17व्या शतकात आपल्याला शोध लागला म्हणून कालिदासाला भारताचा शेक्सपियर म्हणतात. पण ऍक्च्युली उलट आहे ना, कालिदास कधी होला? 4व्या, 5व्या, 6व्या शतकात, आणि शेक्सपियर 14व्या, 16व्या, 14व्या. तर उलट व्हायला पाहिजे. शेक्सपियर शुड बी द कालिदास ऑफ युरोप, असं माझं बरोबर. आणि भास, शूद्रक, व्हाय नॉट? त्यांचे प्लॉट मी वाचले, तर आताही आपण लिहू शकत नाही तसे प्लॉट. असे प्लॉट इतके कॉम्प्लिकेटेड आहे, इतकं सुंदर आहे, कॅरेक्टरायझेशन आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, इमोशन्स आहेत, मॉरल्स आहेत, काय नाहीये, सगळं आहे. त्याच्यामुळे आपली नाट्य परंपरा सुद्धा तितकीच कंटेम्पररी आहे याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू. मजा आली मला. थँक्यू. खूपच वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही बोला आणि इतकं ओपनली बोलला, हो, जेणेकरून जे टॅबू आहेत सोसायटी मधले फील्डकडे बघण्याचे, आणि एक
डीप नॉलेज किंवा खूप गोष्टी मुलांना लोकांना जे येऊ इच्छितात त्यांना शिकायला मिळतील. आणि सरांची नाटकंही चालू आहेत रंगमंचावर. खुळी कवाडे, व्हिन्सेंट व्हिन्सेंट व्हॅन गॉग आणि गुरुदक्षिणा ही नाटकं सरांची चालू आहेत. तुमच्या आसपास ही नाटकं लागली तर जरूर बघा सरांची नाटकं. तर अजून थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. आणि माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे व्लॉग्स बघावेत आणि नाटकाच्या बाबतीत अवेअरनेस हे स्प्रेड करायला ह्याच्यात मदत होईल की आम्ही रंगकर्मी लोक किंवा आम्ही कलाकार लोक नक्की काय विचार करतो, कुठल्या प्रोसेसमधनं जातो, काय आमची मानसिकता आहे, आमचे एक्सप्रेशन्स काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी हे व्हिडिओज बघावेत.